मित्रांनो नमस्कार. तारिणी या मालिकेच्या 22 डिसेंबरच्या भागांमध्ये आपल्याला खरंच खूप जबरदस्त असा रोमॅन्टिक ट्विस्ट बघायला मिळणार आहे. केदार आणि तारिणीनं फायनली गृहप्रवेश लग्नाचं त्यांचं मशीन चालू झालेलं असतं. त्यानंतर त्यांनी खरं तर लग्न केलेलं नाही, पण त्याच्या मागं काहीतरी त्यांचा खूप मोठा हेतू आहे. त्यानंतर केदार मात्र तारिणीला लग्न करून घरामध्ये घेऊन येतो. केदारच्या घरचे तर ऐकायला तयारच नसतात. त्यानंतर तिकडं तारिणीच्या आजीलाही मात्र खूप मोठा धक्का बसतो. खरंच तू माझी ना आता नात राहिलीच नाही, कारण की तू ना माझा खूप मोठा विश्वासघात केला. मला न विचारता कोणत्याही मुलासोबत तू लग्न केलं. तारिणी मात्र सगळ्यांना समजून सांगणारी व्यक्ती मात्र ती एका मिनिटासाठी हरलेली असते. त्यानंतर तारिणी आणि केदारचं लग्न होऊन तर ते घरात येतात. त्यानंतर आता लग्नाच्या रात्री आता त्यावेळी ते दोघे रूममध्ये असतात. तेवढ्याच वेळामध्ये केदारची काकू मात्र दुधाचा एक ग्लास घेऊन येते. आता त्यांना सगळ्यांना वाटत असतं की या दोघांचं लग्नच झालेलं आहे. तर तारिणी म्हणू लागते, काय काकू तुम्ही एकच ग्लास दुधाचा आणलाय? तर त्यावेळी आता केदार हातातला ग्लास घेतून म्हणू लागतो, नाही नाही काकू, आम्ही दोघंजण शेअर करून पिऊ. तर त्यावेळी ती काकू मात्र विचारात पडते, केदार खरंच यार तुमचं लग्न झालंय का? तर तारिणी हसू लागते. तर केदार म्हणू लागतो, काय काकू तुम्ही पण असं विचारताय, आता का तुमच्यासमोर सप्तपदी करून दाखवू का? त्यावेळी तारिणी केदार खूप हसू लागतात, ते काकू पण खूप हसू लागतात. त्यावेळी त्या म्हणू लागतात, हे बघ केदार, मी दुधासोबत काय आणलं, गुलाबाच्या पाकळ्या आणल्या आहेत बरं का मी. तर त्यावेळी केदार मात्र त्या काकूसमोर त्या पाकळ्या घेतो, ॲक्टिंग करत तारिणीच्या अंगावर टाकू लागतो. तर तारिणीला अगोदर खूप राग येतो, ती खूप चिडती, म्हणू लागते, केदार तू हे काय करतोय? नंतर तिच्या लक्षात येतं की यार काकूसमोर आहे, त्यांच्यासमोर हे दाखवायला नको. त्यावेळी मग तारिणी म्हणते, अहो केदार तुम्ही काय करता हे सगळं, काकूच्या समोरासमोर असं नाही करायचं. आणि मग त्यानंतर त्याची ती काकू म्हणू लागते, तुमचं काय ना ते चलू द्या, मी येते बरं का आता. जेव्हा त्याची काकू बाहेर जाते त्यावेळी थोडंसं त्यांना रिलॅक्स वाटतं. आता त्यानंतर केदार आणि तारिणीला मात्र आता ॲक्टिंग करायची असते. त्याची काकू दरवाजाच्या बाहेरच उभं राहते. त्यावेळी ते ऐकत असं नेमकं खरंच याचं लग्न झालंय का नाही, मी पण आता चेक करून बघतेच. तर त्यावेळी तारिणी म्हणते, बापरे केदार मला तर विश्वासच बसत नाही या गोष्टीवर, खरंच आपण लग्न केलंय, खरंच ना मी जसं काय एक स्वप्न बघितलंय, मला तर असंच वाटते. आता तिच्या काकूला वाटते, चला यांची ना गाडी समोर ढकललेली आहे, त्याच्यामुळे आपण आपल्या रूममध्ये गेलेलंच बरं. त्याच्यावेळी ती काकू निघून जाते. तर केदार म्हणू लागतो, हो तारिणी मला तर असं वाटतंय तुला अशी डायरेक्टली एक कडकड मिठी मारावी. आता त्यानंतर मग तारिणी मात्र केदारला लांबच राहू देते. त्यावेळी केदार ॲक्टिंग करत असतो. खरंच खूप दोघेजण खूप हसत असतात, खूप एन्जॉय करत असतात. घरच्यांना वाटत असतं यांचं लग्न झालंय, पण त्यांनी लग्न नाही केलं. त्यांचं कसं बाकीचे केस वगैरे पकडण्याच्या मशीन असतात, तसे डायरेक्ट फक्त त्यांनी गृहप्रवेशची मशीन केलेली आहे. तर मित्रांनो बघूया, केदार आणि तारिणी खरंच एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि ज्यांनी जे खोटं लग्न केलेलं आहे खरंच ते त्या लग्नाला खरं मानतात. येणाऱ्या एपिसोडमध्ये हा ट्विस्ट आपण नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.